नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये इथे तांबडकरच्या वकिलाने फोन केलेला असतो की त्यांनी पैसे उभे केले आणि बाजी मारलेली आहे. आता मात्र तांबडकरला खूप राग येतो आणि तांबडकर म्हणतो, इतक्या कमी वेळात त्यांच्याकडे इतके सगळे पैसे कुठून आले आणि कशी भरले? आता डार्लिंग तिकडे गेली आहे, आता काय होणार? ते तांबडकरला दम लागतो. चंदा येते. चंदा म्हणते, साहेब काळजी करू नका आणि तुम्ही काय एवढं, तुम्हाला माहिती आहे तुम्हाला दमाचा त्रास होतो. मी सांगते मॅडमला तिकडे काय करायचं आहे. त्या गेल्या आहे, मी त्यांना फोन करते आणि व्यवस्थित सगळं समजून सांगते. तांबडकर म्हणतो, नाही डार्लिंग, तिथे पोचायच्या आत मला तिथे पोचलं पाहिजे, तिला सावरलं पाहिजे आणि तिला मदत केली पाहिजे. तेव्हा चंदा म्हणते, साहेब काळजी करू नका, तुमची डार्लिंगला मी समजून सांगेल, रेवा मॅडमला मी समजून सांगते आणि त्या नक्की समजतील आणि मग मी त्यांना फोन करते आणि तुम्ही काळजी करू नका, तुम्ही नका जाऊ. आता इकडे रमा देवाचे आभार मानत असते की आम्ही जिंकलो आणि मग येथे रमाने सगळ्यांना प्रसाद दिलेला असतो. आयाजी म्हणते, खरंच आपण या संकटातून आत्ता पहिली यशाची पायरी आपण पार केलेली आहे आणि देवाचे सगळेजण आभार मानतात. तेव्हा आता इथे आनंद म्हणतो की आता आपलं याचं सेलिब्रेशन झालं पाहिजे, खरंच आपण या संकटातून सावरलेलो आहे. रमा म्हणते, हो, आत्ता पहिली पायरी तर आपण पार केली आहे, पण अजून खूप साऱ्यांना सामोरे जायचं आहे, खूप सगळ्या संकटांना सामोरे जायचं आहे. हे तर पहिलं यश आहे आपलं. आता मात्र सगळेजण म्हणतात की ही पिपुरी आपली पार्टी झाली पाहिजे आणि मग येथे आनंद म्हणतो की आत्ता का सॅड व्हायचं, आत्ता आपण आत्ता ज्या क्षणाला आहे त्या आपण त्याचा आनंद घेऊया, सेलिब्रेशन करूया. तेव्हा आता आरोही म्हणते, आईस्क्रीम पार्टीसुद्धा झाली पाहिजे. इथे आर्था म्हणते, समोसे पार्टी झाली पाहिजे. आनंद म्हणतो, हो हो, होईल सगळ्यांचं. आता आबी म्हणतो, खरंच असंच मला हे सगळेजण साथ देतील का? मी माझा प्रॉब्लेम यांना सांगितलं, रमा माझ्या पाठीशी नक्कीच उभी राहील. आता रमा म्हणते, खरंच आनंददादा, आभिदादा, मयुरीताई आणि आई आजी, तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली, आपल्या कुटुंबाने साथ दिली, खरंच मी तुमचे मनापासून आभार मानते, थँक्यू म्हणते. खरंच या सगळ्यामध्ये आपलं कुटुंब एकत्रित आलं. तेव्हा आजी म्हणते, आता आभार मानायची काही गरज नाही आहे, कशाला घरच्यांचे काय आभार मानायचे? तेव्हा आता मयुरी म्हणते, अगं रमा, आभार मानून आता आम्हाला परक करणार आहेस का? कशाला थँक्यू म्हणते? आपण एक कुटुंब आहोत आणि एका कुटुंबामध्ये असं थँक्यू वगैरे काहीच नाही. तेव्हा आनंद म्हणतो, रमा आता मात्र तू काहीच नको, आता आपली पार्टी आपण जंगी स्वागत केलं पाहिजे, आता पार्टी झाली पाहिजे. रमा म्हणते की ठीक आहे, चला आपण पार्टी करूया. सगळ्यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद झालेला असतो आणि ते सगळे हात वर करून हिपी पुरे असं करतात. इकडे रेवा म्हणते, कॉल चंदाताईचा. तर इकडे चंदाने कॉल केलेला असतो. चंदा म्हणते, मॅडम खरंच 48 तासामध्ये रमा अक्षयने जे पैसे गोळा केले आणि त्यांनी हे सगळं काम थांबवलेलं आहे आणि ते जिंकलेले आहे, त्याच्यामुळे साहेब खूप टेन्शनमध्ये आहे, त्यांना दम लागत आहे आणि आता ते तुमच्याकडे यायला निघालेले होते आणि आता कसं काय करायचं? तेव्हा रेवा म्हणते, हे असं सगळं कधी केलं हे मला यातली काहीच माहिती नव्हते. खरं तर मला अक्षय रमाची माफी मागायची होती म्हणून मी इकडे आले होते. तेव्हा चंदा म्हणते, आता मात्र काय, अक्षय रमालाही खूप त्रास होत असेल ना या सगळ्या गोष्टीचा, जसं विशूला त्रास होतोय तसंच अक्षय रमासुद्धा खूप मोठ्या संकटातून गेलेली आहे, त्यांना खूप संकटे आलेली आहे पण त्यांनी सामोरे गेलेले आहे. इकडे अक्षयची गाडी बंद झालेली असते. रमा अक्षयला कॉल करते आणि म्हणते की खरं तर या सगळ्यामध्ये माझ्या नवऱ्याने जे काम केलं आहे त्याच्यासाठी माझ्या नवऱ्याला थँक्यू बोलायचं आहे आणि आता लवकर घरी या, मिठी मारायची आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की आता कशी मिठी मारणार? मिठी मारायला मला यावं लागेल ना तिकडे. आता तू नको येऊ इकडे. आधी आता तू म्हणले की नवऱ्याला मिठी मारायची, म्हणजे नवऱ्याने यायला हवं ना तिथे अगोदर. ठीक आहे, येतो मी, तू येऊ नको इकडे. आता अक्षय घरी जायला निघतो, त्यात रेवाच्या गाडीला आदळतो. रेवा गाडीच्या खाली उतरते. तेव्हा अक्षय म्हणतो, ए बाई, इथे पण आलीस का तू? आणि इथे काय अंगावर गाडी घालणार होतीस का? झालं तेवढं केलं तेवढं फार झालं आणि ते कमी पडलं आहे का तुला? अगं, आणि मग इथे रेवा म्हणते की असं नव्हतं मला करायचं, अक्षय जरा समजून घे, याबद्दल मला काहीच माहिती नव्हतं. अक्षय म्हणतो, किती खोटाडी बाई आहे आणि किती खोटं बोलते, किती खालच्या पातळीला जाते हे मला माहिती आहे. अक्षय रेवावर विश्वास ठेवायला तयार नसतो. तो म्हणतो, तू मला माहिती आहे, 7 वर्ष जेल झाल्यावर एखादा माणूस पश्चाताप म्हणून प्रायश्चित्त करतो, पण तसं तुझं नाही आहे, तुझ्या डोळ्यात, तुझ्या चेहऱ्यावर काहीच दिसत नाही. रेवा रडत रडत सांगते, जेव्हा मी 7 वर्ष जेलमध्ये राहून बाहेर आले तेव्हा मला सगळं कळलं. आणि मग इकडे रमा सरप्राईज द्यायचं असतं अक्षयला. तर रमा म्हणते, काय करावं लागेल? आरोहीला विचारते. आरोही म्हणते, आता काय तू
तू डायरेक्ट बोलू शकते ना बाबाबरोबर. तेव्हा रमा म्हणते की नाही, पण काहीतरी सरप्राईज बाबाला थँक यू म्हणायचं आहे, काहीतरी करायला हवं. तेव्हा आता कॅन्डल लाईट डिनर करूया असं रमा सांगत असते. आरोही म्हणते बाबाला ते अजिबात आवडणार नाही, कारण की तुला माहीत नाही गं आई, 7 वर्ष तू नव्हती ना. रमाला जेव्हा आरोही असं बोलते तेव्हा रमाला वाईट वाटतं. मग आरोही मनवते आणि केसं घेते, मिशा लावते. म्हणते अगं 2 वेण्या, अगं मला माहिती आहे तुला कसं मनवायचं, काय करायचं. तेव्हा रमाला हसू येतं. आरोही म्हणते आई तुझं अर्धं तुझं आणि अर्धं माझी आयडिया, आपण दोघीही मिळून ते मिक्स करूया आणि आपण काहीतरी आयडिया करूया. आता इथे आरोहीला छान प्रकारे आयडिया सुचलेली असते, बाबाला कसं सरप्राईज द्यायचं आणि कसं थँक्यू म्हणायचं. आणि मग आरोही आणि रमा एकमेकींच्या गळ्यात पडतात आणि मग आरोही आयडिया सांगते. तर इकडे रेवा मात्र अक्षयला म्हणत असते की मी ज्यावेळेस बाहेर आले त्यावेळेस मी तुम्हाला खूप शोधण्याचा प्रयत्न केला. रामाच्या घरी गेले, तुझ्या घरी गेले, काहीच कळत नव्हतं तुम्ही दोघे कुठे आहे. नंतर तर आता मी माझ्या आयुष्यामध्ये सुखी आहे, विशूशी लग्न झालं आणि खूप सुखी. पण मला माझ्या चुकीचं प्रायश्चित्त, मला तुमच्या दोघांची माफी मागायची होती, मी आता खूप बदलले आहे असं कळवळून इथे रेवा अक्षयला सांगत असते. तर इथे अक्षय म्हणतो मला कवडीचाही तुझ्यावर विश्वास नाही आहे. तेव्हा रेवा बोलते की काय करू मग तुझा विश्वास बसेल, तुझा हात जोडते मी, मला खरंच रेवाची रेवा बोलते की मला रमाची आणि तुझी माफी मागायची आहे आणि माझ्यावर थोडा तरी विश्वास ठेव. अक्षय म्हणतो याच जन्मी काय पुढच्या 10 जन्म आले ना तरी मी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही, कारण की विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाही आहे तू. तू काय केलं, आमची प्रॉपर्टी, आमची कंपनी, आमचं घर दार, आमचं सगळं कुटुंब विस्कळीत केलं, आमच्या कुटुंबाला बट्टा लावलास तू आणि या सगळ्यातून आम्ही सावरून निघालो, आमचं कुटुंब सावरलं, स्थिर स्थावर झालं आणि आता पाचगणीतसुद्धा तू आमच्या पाठलाग करून आली. तुला माहिती होतं अण्णासाहेब कर्णिक की रमाला त्यांनी मानस कन्या मानलेली आहे, म्हणूनच तू शोध घेते ते आलेली आहे. अक्षय निघतो तेवढ्यात रेवा मात्र बंदूक घेते आणि अक्षयच्या डोक्यावर धरते. मग अक्षय म्हणतो हे काय करत आहेस. आणि मग इकडे रमाच्या हातातून अक्षयचा फोटो निसटतो आणि अक्षयच्या फोटोची काच फुटते आणि मग इथे रमा घाबरलेली असते, फोटो हातात उचलते, म्हणते की आता मोठा अपशकुन होणार आहे, या फोटोची काच कशी फुटली, घाबरते. आणि आता काही मोठं संकट तर नाही येणार ना परत. तर आजी येते, आजी म्हणते अगं हे जुन्या लोकांचे विचार होते, असं काहीही घडत नसतं, असा तू फार विचार करू नको. सगळेजण बाहेर खूप आनंदी आहे, सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितलाय का रमा, सगळेजण खूप खुश आहे, आता आपण सावरलो आहे या सगळ्यातून. तेव्हा आता मात्र रमा म्हणते की खरोखरच आनंदी आहोतच आपण आणि मी काय हे सगळं घेऊन बसले आयाजी. आणि मग इथे आयाजी म्हणते की रमा खरं सांग, काहीतरी तू माझ्यापासून लपवत आहे, काहीतरी आहे, तू सांगत का नाही आहेस, सांग काय टेन्शन आहे तुला. रमा म्हणते आई कसलं काय टेन्शन, आता मात्र आपण सगळेजण आनंदी आहोत, त्या आनंदात सामील झालं पाहिजे. मी पण ना खूप विचार करते म्हणून माझ्या डोक्यात असे विचार येतात, त्याच्यामुळे आता फार विचार नको. रमा निघून जाते. आयाजी म्हणते खरंच रमा काहीतरी नक्कीच लपवत आहे, हे मात्र खरं आहे. आता हीच बंदूक रेवा अक्षयच्या हातात देते आणि म्हणते की चालव, मला माझ्यावर बंदूक घाल आणि माझ्यावर जराही थोडा विश्वास असेल ना तर माझं ऐकून घेशील, नसेल विश्वास तर हे बटन दाब आणि टाक मला एकदाचं हे करून. मला खूप पश्चाताप होतो, एकदा तरी मला ऐकून घे, काय म्हणायचं आहे मला. तुझी आणि रमाची माफी मागायची आहे. मी मैत्री गमावली, तुमच्यासारखे माणसं गमावले, पण मला त्या चुकीचं प्रायश्चित्त करायचं आहे. पण माझं ऐकून घ्यायलाच तयार नाही. मी खूप शोधलं तुम्हाला, कुठे कुठे नाही शोधलो, चुका झाल्यात. मीच तुमच्या कुटुंबाला आज रस्त्यावर आणलं आहे. ही माझी खरंच खूप मोठी चूक झालेली आहे, पण ती चूक सुधारण्याची एकतरी संधी मला मिळायला हवी. मला बोलायचं आहे, माझं ऐकून घे. पण अक्षय न काही बोलता तिथून निघून जातो. रेवा पाहतच असते. तर इथे मात्र पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की तांबडकरला खूप राग आलेला असतो आणि इथे रामाने अक्षयला खूप मोठं सरप्राईज दिलेलं असतं. आणि मग आता पुढील भागात हा तांबडकर गाडी घेऊन पाचगणीत पोहोचलेला असतो आणि पुढील भागामध्ये आता मात्र अक्षय आणि रमा दोघी बाहेर आलेले असतात आणि रमा मात्र अक्षयला सरप्राईज देणार असते, पण वेगळं सरप्राईज आता अक्षयला मिळणार आहे. पुढील भागामध्ये तांबडकर देणार आहे.